बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। सध्या आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड बस स्थानक। इथूनच आपल्या प्रवासाला सुरुवात होणार आहे अष्टविनायक दर्शन यात्रा, तेही आपल्या महामंडळाच्या एसटीने। रोज करतो तो प्रवास, पण आज करतोय ती तीर्थयात्रा। महाराष्ट्रातील 8 मानाच्या गणपतीचे दर्शन आपण घेणार आहोत। हा 2 दिवसाचा प्रवास आपल्याला घेऊन जाते 3 जिल्ह्यांमध्ये असलेल्या अष्टविनायकसाठी। पुण्याच्या पहिल्या जिल्ह्यामध्ये टोटल 5 गणपती येतात। मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, ओझरचा विघ्नेश्वर, रांजणगावचा महागणपती, लेण्याद्रीचा गिरिजात्मक। रायगड जिल्ह्यामध्ये 2 गणपती येतात, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचा वरद विनायक आणि सगळ्यात शेवटी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 1 गणपती येतो, सिद्धटेकचा सिद्धेश्वर। असे टोटल 8 अष्टविनायक यात्रा आपण करणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये। या यात्रेसाठी 2 दिवसाचा प्रवास म्हटल्यानंतर आजचा जो आपला मुक्काम होणार आहे तो ओझरला। या यात्रेसाठी आपला जो प्रवासाचा अंतर होणार आहे जवळपास 800 किलोमीटर। सध्या जो टायमिंग झालेला आहे तो सकाळचे 6:30 वाजलेले आहेत। अजून आपल्याला बस लागायला अर्धा तास बाकी आहे, कारण आपल्याला जी बस लागणार आहे पिंपरी चिंचवडवरून सकाळी 7ची बस। प्रवासी भक्तांसाठी ही जी सेवा आहे ती शिवाजीनगर आणि पिंपरी चिंचवड आगाराकडून ऑपरेट केली जाते। सकाळी लवकर निघणारी ही बस दिवसभर आपल्याला फिरवून 8ही गणपतीचं दर्शन घडवणार आहे। अष्टविनायक दर्शन यात्रेसाठी गाडी बघा कोणती आहे, अशोक लेलंडची BS6 बस। गाडी नंबर MH14, MS सिरीजची गाडी 1353। या गाडीने आपण संपूर्ण 2 दिवस प्रवास करणार आहोत। तर आपले मित्रमंडळी आलेले, त्यांनी काही पोस्टर आणलेले आहेत, श्री अष्टविनायक दर्शन यात्रा विशेष यात्रा बस सेवा। इथे पण एक पोस्टर आहे, त्याच्यामध्ये सर्व गणपतीचे लोकेशन दिलेले आहेत, थेऊर, मोरगाव, सिद्धटेक, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री, पाली आणि महाड। प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी थोडीशी बसमध्ये सजावट चालू आहे। पाहू शकता इथे पोस्टर वगैरे लावलेले, तर मस्तपैकी अशी गाडीची सजावट झालेली आहे। आपले जे ज्येष्ठ मित्र होते त्यांनी रिबीन, पोस्टर बरेच काही घेऊन आले होते, तर त्यांची तुम्हाला ओळख करून देतो। नमस्कार, मी सचिन रवींद्र चुंबळकर, राहणार अहिल्यानगर। कामाच्या निमित्तानं साधारण 27 वर्ष ST बसेसचा प्रवास आहे, त्याच्यामुळे त्यांच्याशी ऋणानुबंध चांगले जपले गेलेले आहेत। आमच्या अहिल्यानगर आगाराची देखील ही अष्टविनायक यात्रा बस असते। त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड आगार आणि शिवाजीनगर आगार यांची बस असते। सर्वप्रथम इथून आता शिवाजीनगरला जाणार, शिवाजीनगरवरून स्वारगेट, थेऊर, मोरगाव, सिद्धटेक, रांजणगाव नंतर आपली गाडी ओझर, लेण्याद्री, पाली, महड असा प्रवास करून आपल्या नियोजित वेळेत म्हणजे उद्या संध्याकाळी साधारण 8 वाजेपर्यंत पिंपरी चिंचवडपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे। माझं नाव गोकुळ संतोष राणे, पिंपरी चिंचवड आगाराला काम करताय, चालक तथा वाहक। आणि आजचा प्रवास माझा अष्टविनायक दर्शन आहे, विशेष बस सेवा। तर फायनली बोर्ड वगैरे सापडलेला आहे आणि गाडी बघा कशी सजवली आहे, अशी काहीशी गाडी सजवली आहे। आता पिंपरी चिंचवडवरून आपली गाडी रवाना होते। आता इथून जाणार ते शिवाजीनगर बस स्टँडला, तिथे काही प्रवासी बोर्डिंग करायचे, त्याच्यानंतर आपल्या प्रवासाला कंटिन्यू सुरुवात होईल अष्टविनायक दर्शन यात्रेसाठी। जाऊया आता शिवाजीनगर बस स्टँड। नमस्कार, मी नामदेव कारले, स्टँड इन्चार्ज म्हणून काम करतोय आता शिवाजीनगर डेपो। दर चतुर्थीला जशी प्रवाशांची गर्दी होईल तसं 1 गाड्या 2, 3 अशा गाड्या पाठवल्या जातात। राहण्याची व्यवस्था प्रवाशांसाठी ओझर या ठिकाणी केली जाते। प्रवाशांच्या स्वखर्चाने आरक्षण करणाऱ्या प्रवाशाला 15% डिस्काउंट दिला जातो। महिलांना अर्ध तिकीट दिलं जातं। 75 वर्षाच्या जे असतील त्यांना फ्रीमध्ये सुविधा दिली जाते। या ठिकाणी ज्या ST महामंडळाकडून तुम्हाला तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाण्याची जी सुविधा दिली जाते, या ठिकाणी सुरक्षित प्रवासाची हमी घेतली जाते। बाहेर खाजगी वाहनाने प्रवास केल्यानंतर जे अमाऊंट असते त्यापेक्षा नगण्य स्वरूपामध्ये ना नफा ना तोटा या तत्वावरती प्रवाशांना सुविधा दिली जाते। अष्टविनायक दर्शन या पद्धतीने जसा जर प्रतिसाद मिळत गेला तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत, त्या तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील। आता अष्टविनायक हे शक्तिपीठ आहे, त्यानंतर ज्योतिबा वगैरे अशा गाड्या ज्या आहेत त्या प्रवाशांना जर 50 लोकांचा ग्रुप असेल, 40 लोकांचा ग्रुप असेल
तर त्या ठिकाणी अशा गाड्या सुविधा प्रवाशांसाठी एसटी महामंडळातर्फे दिल्या जातात, तरी प्रवाशांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा. धन्यवाद सर आपला वेळ धन्यवाद. दिल्याबद्दल. खूप छान माहिती सरांनी दिलेली आहे. अष्टविनायक यात्रा एसटी बसनं करणं हे खरंच सोयीचं, सुरक्षित आणि परवडणार आहे. भाविकांना दर्शनासाठी संधी मिळते, तेही नियोजन पद्धतीनं. तर आता शिवाजीनगरवरून आपली बस रवाना होते. या रोडवरचा पहिला गणपती तो म्हणजे थेऊरचा चिंतामणी. इथून टोटल थेऊरचं जे अंतर आहे जवळपास 30 किलोमीटर. तर मंडळी मस्तपैकी असा भक्तिमय प्रवासाला सुरुवात करूया. बघूया आजचा हा प्रवास शेवटपर्यंत कसा होते. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. लंबोदर पीतांबर रिद्धि सिद्धि दाता विघ्न विनायक मोरया. गौरी सुत प्रथमेश्वर पिता महेश्वर हे गणनायक मोरया. लंबोदर पीतांबर रिद्धि सिद्धि दाता विघ्न विनायक मोरया. गौरी सुत प्रथमेश्वर पिता महेश्वर हे गणनायक मोरया. मूषक सवारी है हाथों में मोदक है गण के राजा गणराया. कोई भगत तुझको दिल से पुकारे तो दुख हरता बापा तू आया. मोरया 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 बापा मोरया 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 मोरया. काय म्हणताय, सर्वांनी लवकर दर्शन घेणं आहे आणि परत वापस येणं. आपापली खिडकी लावा. पिंपरी चिंचवड पासून जवळपास 30 किलोमीटर अंतर काढत आपण पोहोचलेलो आहे पुणे जिल्ह्यातील थेऊरमध्ये. इथे आहे चिंतामणी गणपती. इथे दर्शन घेतलं की जीवनातील चिंता आणि दुःख नाहीशा होतात अशी श्रद्धा आहे इथे. चला तर मग मस्तपैकी असं चिंतामणीचं दर्शन घेऊया. भक्तांच्या सर्व चिंता दूर करणारा, अडथळे नाहीसे करणारा हा अष्टविनायकातील आपला या यात्रेतला पहिला गणपती. चिंता म्हणजे काळजी आणि मणी म्हणजे मौल्यवान रत्न. तर या ठिकाणांची आख्यायिका अशी आहे. ब्रह्मदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली होती, त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले. या संदर्भात आणखी एक कथा आहे. राजा अभिजित व राणी गुणवतीचा मुलगा गुणाने कपिल मुनींकडे असलेला चिंतामणी हे रत्न चोरले. कपिल मुनींना हे कळले तेव्हा त्यांनी गणपतीला ते रत्न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली. गणपतीने गुणाचा वध करून ते रत्न कपिल मुनींना दिले. मात्र कपिल मुनींनी ते रत्न गणपतीला अर्पण केले. गणपतीच्या गळ्यात त्यांनी ते घातले व त्यांची चिंताही दूर झाली. त्यामुळे गणपतीला येथे चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले. थेऊर मधील चिंतामणी गणपतीची यात्रा व उत्सव भाद्रपद व माघ महिन्यातील गणेश जयंती, संकष्ट चतुर्थी यावेळी मोठा उत्सव भरतो. अष्टविनायक यात्रेत बहुतांश भाविक येथून सुरुवात करतात, कारण हे पुणे शहराजवळ आहे. तुम्ही पुण्यापासून असाल, पुणे स्टेशन किंवा स्वारगेटहून एसटी व पीएमपल बसेस उपलब्ध आहेत. तर मंडळी मस्तपैकी असं सकाळ सकाळ दर्शन घेतलेलं आहे, चिंतामणी दर्शन. त्याच्यानंतर आता आपण गरमागरम चहा पिऊया. अच्छा, गणेश चतुर्थी, संकष्ट चतुर्थी आहे. चतुर्थी असल्यामुळे ना आज आपला उपवास आहे, त्यामुळे आपला जास्त काय फूड मेन्यू नसणार आहे. जे काय असणार ते उपवासाचं. तर आजच्या दिवसाचं 5 गणपतीपैकी एका गणपतीचं दर्शन झालेलं आहे. अजून 4 गणपतीचं दर्शन घ्यायचं बाकी आहे. तर 8 अष्टविनायक पैकी सगळ्यात जास्त गर्दी कोणत्या गणपतीला असते? रांजणगाव. अजून पाली. रांजणगाव आणि पाली. आता बघूया, प्रवाशांवर डिपेंड आहे की वेळेत आलं तर आपल्या मस्तपैकी असं दर्शन कंप्लीट होईल. आता आपण दुसऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी चाललेलो आहे मोरगाव. ज्या मार्गाने आपण जाणार आहे केडगाव चौफुला शिपे मार्गे. लंबोदर पीतांबर रिद्धि सिद्धि दाता विघ्न विनायक मोरया. गौरी सुत प्रथमेश्वर पिता महेश्वर हे गणनायक मोरया. मूषक सवारी है हाथों में मोदक है गण के राजा गणराया. कोई भगत तुझको दिल से पुकारे तो दुख हरता बापा तू आया. मोरया 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 बापा मोरया 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 बापा मोरया मोरया मोरया. थेऊर पासून जवळपास 65 किलोमीटर अंतर काढत आपण पोहोचलोय बारामती तालुक्यातील मोरगाव. बरोबर या ठिकाणी दुपारचे 11:15 वाजलेले. या ठिकाणी आपण दर्शन घेणार आहे आजच्या 5व्या गणपतीपैकी दुसरा गणपती, तो म्हणजे मयुरेश्वर किंवा मोरेश्वर गणपती. गाडी इथे पार्क केलेली आपली आणि गणपतीचं मंदिर बघा मोरेश्वर
एकदम सरळ सरळ गेले की तुम्हाला गणपती मंदिर भेटून जाईल. इथे बघा लिहिलेलं आहे मयुरेश्वर मंदिर मोरगाव. आणि अष्टविनायक गणपतीपैकी पहिला मानाचा गणपती म्हणून ओळखला जाणारा हा मयुरेश्वर मंदिर. तर त्या मंदिराचं आपण दर्शन घेऊया मस्तपैकी असा. मोरेश्वराचं मंदिर म्हणजे एक प्रसिद्ध गडीच आहे. मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असून हे बामणी काळात बांधले गेले आहे. गावच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. किल्ल्यासारखं भक्कम मंदिर, 4 दरवाजे आणि गाभाऱ्यातील उजव्या शेंडीचा गणपती या सगळ्यामुळे मोरगावचं वातावरण अगदी भक्तिपूर्ण वाटतं. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. असे मानले जाते पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वी तलावर उत्पात माजवला होता. त्याचा नाश करण्यासाठी तेव्हा गणपतीने मयुरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला. त्यामुळे गणपतीला येथे मयुरेश्वर असे नाव पडले. या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात. सध्याची मयुरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते. ती मूर्ती लहान वाळू व लोखंडाचे अंश व हिऱ्यापासून बनवलेली आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती. मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले, त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले. तर हे मोरगाव मधील मयुरेश्वराचे मंदिर पुणे पासून जेजुरी मार्गे 65 किलोमीटर अंतरावर आहे. आणि मोरेश्वर मधलं मयुरेश्वरचं जे दर्शन आहे ना, एक नंबर मस्त झालं दर्शन. आणि असं गल्ली बोळतनं हा एरिया आहे ना, मस्त वाटतं जरा. या ठिकाणी जो आपल्याला प्रसाद मिळाला होता मस्तपैकी उपवासासाठी, खिचडी. मोरेश्वरला मी तसं पहिल्यांदाच येतोय, कारण काय ना काहीतरी युनिक आपल्याला बघायला भेटते या ठिकाणी. एकदम भक्तिमय प्रवास चालू होते आपल्या इथे. अरे बापरे, आपल्या महामंडळाच्या 3 एसट्या आलेल्या आहेत या ठिकाणी. इथे बस स्टँड तर नाही, पण जिथे खुली जागा आहे फक्त बस स्टँड त्या ठिकाणी आहे. इथे पाहू शकता 3 बसेस लावलेले आहेत. आपली कोणती ही बस आहे ना? नाही हे कुठे आपली बस आहे? ही आपली बस आहे. अष्टविनायक दर्शन बेलेवाडी कोल्हापूर गडिंगला जागाराची गाडी आहे. कोल्हापूर साईडचे 2 बसेस आलेले अष्टविनायक दर्शनासाठी. आता इथून पुढे ज्या गणपतीचं आपलं दर्शन होणार आहे सिद्धटेकचा सिद्धिविनायक, अहिल्यानगर जिल्ह्यामधील तो गणपती आहे. आणि मोरगाववरून ज्या मार्गे आपली गाडी जाणार केडगाव चौफुला, दौंड आणि सिद्धटेक. मोरया 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 बाप्पा मोरया मोरया मोरया. देता है तू ही महतारी, तुझ में समाए है सब बारी बारी. तू ही देता है तू ही महतारी, तुझ में समाए है सब बारी बारी. तेरे चरणों में सर है झुकाया, तेरे गुणगान मैंने है गाया. पूषक सवारी है हाथों में मोदक है, गण के राजा गणराया. कोई भगत तुझको दिल से पुकारे तो दुख हरता बापा तू आया. मोरया 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 बापा मोरया मोरया मोरया. मोरया 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 बापा मोरया मोरया मोरया. मोरया 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 बापा मोरया मोरया मोरया. मोरया 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 बाप्पा. तर मंडळी, मोरगाव पासून 60 किलोमीटर अंतर गाठत आपण पोहोचलेलो आहे अहिल्यानगर जिल्ह्यात भीमा नदीच्या काठावर वसलेलं एक गाव सिद्धटेक. या ठिकाणी आजच्या आपल्या 5 गणपतीपैकी 3ऱ्या गणपतीचं दर्शन घेणार आहे, ते म्हणजे सिद्धिविनायक गणपती मंदिर. आणि या ठिकाणावरून ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं होतं ते ठिकाण पण या ठिकाणी आहे, धर्मवीरगड. तर तुम्ही इथून प्रायव्हेट गाडीनं जरी आलात तर इथे एकदा भेट द्या. मस्त असं बघण्यासारखं लोकेशन आहे. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्यसिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या शेंडेचा एकमेव गणपती आहे. आख्यायिकेनुसार हा गणपती असलेली संपूर्ण टेकडी दैवशक्तीने प्रभावित असून तिच्या सलग 21 दिवस 21 प्रदक्षिणा केल्यास जीवनात अर्धवट राहिलेली विघ्न बाधित कार्ये सिद्धीस म्हणजे पूर्णत्वास जातात. त्यासाठी सिद्धटेकची ख्याती आहे. सामान्यतः गणेशाची सोंड त्याच्या डावीकडे वळालेली असते, पण असे मानले जाते की उजव्या सोंडेचा गणपती हा खूप शक्तिशाली आहे. परंतु हे जरी खरे असले तरी त्याला प्रसन्न करणे तेवढेच कठीण काम आहे. हे एकमेव अष्टविनायक मंदिर आहे
जिथे देवतेंची सोंड उजवीकडे आहे. परंपरेने ज्याची सोंड उजवीकडे आहे त्या गणरायाला नाव सिद्धिविनायक असे ठेवले आहे. सिद्धी देणारा सिद्धटेक मंदिर म्हणूनच जागृत क्षेत्र मानले जाते. पेशवेकालीन महत्व लाभलेल्या या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे. काही कारणास्तव जास्त काही फुटेज घेता आले नाही, कारण कॅमेराला अलाउड नाही आतमध्ये. त्यामुळे ठीक आहे, जेवढे शक्य होईल तेवढं आपण घेतोय आणि तुम्हाला अष्टविनायक दर्शन घडवण्याचा प्रयत्न करतोय. तर त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे. आता सिद्धटेकवरून आपण जाणार ते रांजणगावचा महागणपतीच्या दर्शनाला. इथून जवळपास 80 किलोमीटरचं अंतर आहे. पोहोचण्यासाठी आपल्याला 2 ते 2.5 तासांचा रस्ता कव्हर करावा लागणार आहे. रस्ता कसा आहे तो बघावा लागणार आहे. रस्ता जर व्यवस्थित असेल तर आपण 2 तासामध्ये पोहोचू शकू. कोल्हापूर जिल्ह्यातनं जी गाडी आली होती अष्टविनायक यात्रेसाठी, त्या 2 गाड्या, म्हणजे या ज्या गाड्या आहेत त्या गाववाल्यांनी बुकिंग केलेल्या गाड्या आहेत. तर अशा टोटल एसटीच्या आपल्या 3 गाड्या इथे पोहोचलेल्या आहेत. माझ्या ओळखीचे सोसायटीला चेअरमन होते. तर मंडळी, आपण पोहोचलोय पुणे जिल्ह्यातील रांजणगावमध्ये. आजच्या 5व्या गणपतीपैकी 4था गणपती, रांजणगावचा महागणपती. आणि आपली जी बस पोहोचली बरोबर या ठिकाणी 5 वाजता. आपण सिद्धटेकवरून 80 किलोमीटरला 2 तासात आपली गाडी पोहोचवलेली आहे रांजणगावमध्ये. या ठिकाणी आपली बस पार्किंग केलेली आहे आणि समोर पाहू शकता श्री महागणपती रांजणगाव. तर या गणपतीचं आपल्याला मस्तपैकी दर्शन घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्या एसटीच्या 2 बसेस आलेल्या आहेत. इथे आपली बस, या 2 बसेस आहेत त्या श्रीरामपूर आगाराच्या बसेस आहेत. रांजणगावला विराजमान आहे महागणपती. उग्र आणि पराक्रमी रूप म्हणून या गणपतीला महागणपती असं म्हटलं जातं. चला मंडळी, मस्तपैकी आपण या गणपतीचं पण दर्शन घेऊया. त्याच्यानंतर आपला आजचा 5व्या दिवशीचा फायनल गणपती करणार आहोत डायरेक्ट मुक्कामी. रांजणगावचा महागणपती हा अष्टविनायकांपैकी 4था गणपती म्हणून ओळखला जातो, जो पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आहे. या गणेशाच्या दर्शनाने भक्तांना परम आनंद मिळतो. उगवत्या सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतील अशी मंदिराची रचना आहे. भगवान शंकरांनी त्रिपुरासूर राक्षसाचा वध केल्यानंतर ज्या ठिकाणी त्रिपुरासूर मारला गेला तिथे या महागणपती मंदिराची स्थापना झाली असे म्हटले जाते. हे मंदिर पुणे अहिल्यानगर रस्त्यावर असून पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर रांजणगाव येथे आहे. चला तर मंडळी, आजच्या आपल्या अष्टविनायकापैकी 5व्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी.
ओझरला आपण पोहोचलेलो बरोबर या ठिकाणी 8:13 झाले, जवळजवळ 7:15 वाजलेले. आजच्या दिवसात 5व्या गणपतीपैकी शेवटचा गणपती राहिलेला आहे ओझरचा विघ्नेश्वर मंदिर. तर आता इथे बस पार्किंग वगैरे लावतील. बस पार्किंग करण्याचे 100 रुपये, कार पार्किंग करण्याचे 30 रुपये असं काहीतरी चार्जेस लागतात. इथे पार्किंग स्लॉट आहे. जर तुम्ही प्रायव्हेट कारनं आलात तर तुम्हाला असं काही चार्जेस लावू शकतात. एका दिवसात 5 गणपतीचं दर्शन कंप्लीट झालेले. आणि हे जे विघ्नेश्वर मंदिर आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये. तर आजच्या दिवसभराचा आपला टोटल प्रवास झालेला आहे जवळपास 350 किलोमीटरचा प्रवास. त्यामध्ये आपल्या 4ही गणपतीचं दर्शन झालेलं आहे. आता आपण त्या गणपतीचं दर्शन घेतोय विघ्नेश्वर गणपती मंदिर, म्हणजेच विघ्नाचे नाश करणारे गणपती. नवीन काम सुरू करण्यापूर्वी अनेक जण इथे येऊन गणपतीचा आशीर्वाद घेतात. हेच आपलं विघ्नेश्वर. जसं की मी तुम्हाला सकाळी बोललो होतो, आजच्या दिवसाचा जो मुक्काम असणार आहे तो ओझरला असणार आहे. बघूया आता आपल्याला भक्तनिवास मिळते की हॉटेलला रूम करून राहावं लागते. जर भक्तनिवास मध्ये आपल्याला रूम भेटली तर एकदम बजेट फ्रेंडली हे आपले दर्शन होणार आहे असं म्हणू शकतो आपण. तर आता बस मधले सर्व भाविक आता दर्शनासाठी गेलेले आहेत. तर आपण पण जाऊया विघ्नेश्वरचं मस्तपैकी असं दर्शन घेऊया. अष्टविनायकातला 7वा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर. या गणपतीला विघ्नहर म्हणूनही ओळखले जाते. विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा. ओझर मधील श्री विघ्नहर हा अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती आहे. जुन्नर तालुक्यातील ओझर हे गाव कुकडी नदीवर वसलेलं आहे. या गणपतीला विघ्नहर हे नाव मिळवण्यामागे एक आख्यायिका आहे. राजा अभिनंद यांनी इंद्रपद मिळवण्यासाठी यज्ञ केला, पण त्यांनी इंद्राला हर विभाग दिला नाही. त्यामुळे इंद्र संतप्त झाले आणि त्यांनी विघ्नासुराला निर्माण केले. विघ्नासुराने चांगल्या कामात अडथळे आणायला सुरुवात केली. यामुळे ऋषीमुनींनी विघ्नासुराचा बंदोबस्त करण्याची गणपतीला विनंती केली आणि गणपतींनी विघ्नासुराचा पराभव करून विघ्नहर्ता हे नाव धारण केले. त्यामुळेच या गणपतीला विघ्नेश्वर किंवा विघ्नहर म्हणून ओळखले जाते. ओझरचा विघ्नेश्वर गणपती आपल्या शांत आणि पवित्र वातावरणासाठी ओळखला जातो. प्रसादालयामध्ये मस्तपैकी आपल्याला जेवण वगैरे मिळालेले, प्रति व्यक्ती 40 रुपये असं प्रसाद मिळालेला आहे. अशा प्रकारचा हा मेन्यू येतो प्रसादाच्या स्वरूपात. हे बघून ना मला शेगावची आठवण झाली, कारण तिथं पण अशीच सोय एकदम मस्त. कधी आलात तुम्ही तर हे पण ट्राय करा, मस्त. ओझरचा परिसर एक नंबर आहे. हे मंदिर आहे बघा आणि त्याचा असा काहीसा परिसर आहे. एकदम सुटसुटीत, टापटेपणा आणि स्वच्छता एकदम जबरदस्त. आजच्या 5 गणपतीपैकी हे मंदिर मला खूप आवडले, ओझरचा गणपती. कारण या ठिकाणी प्रत्येक गोष्टी सोयी सुविधा दिलेली आहेत. बसायला पण एकदम प्रशस्त आणि शांत वाटतंय, नाही का? कसं वाटतं? सुप्रभात मंडळी, स्वागत आहे आपल्या अष्टविनायक यात्रेच्या दुसऱ्या दिवसामध्ये. काल ज्या ठिकाणी आपण स्टे केला होता, ज्या भक्तनिवासला श्री विघ्नहर गणपती देवस्थान भक्त भवन क्रमांक 4 या ठिकाणी आपण स्टे केला होता. या ठिकाणी 2 प्रकारच्या रूम मिळतात, एसी आणि नॉन एसी. आपण या ठिकाणी नॉन एसी केली होती. नॉन एसी साठी 700 रुपये एवढा खर्च आलेला आहे रूम साठी. आणि एसी मधून जर घेत असाल तुम्ही तर तुम्हाला 1000 रुपये एवढे चार्जेस लागतील. तर ओझर मध्ये या ठिकाणी आपला मुक्काम कंप्लीट झालेला आहे. आजच्या दिवसामध्ये अष्टविनायक गणपतीपैकी 3 गणपती आपले राहिलेले आहेत. सुरुवातीला आपण ज्या गणपतीचं दर्शन घेणार आहे लेण्याद्रीचा गिरिजात्मक गणपती. ओझर पासून टोटल 10 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचं आपण पहिलं दर्शन घेणार आहे. त्याच्यानंतर रायगड जिल्ह्यातले आपले 2 गणपती राहतात. एक पालीचा बल्लाळेश्वर, दुसरा म्हणजे महाडचा वरद विनायक. तर आजच्या दिवशी या 3ही गणपतीचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. तर सध्या जो टायमिंग झालेला आहे तो बरोबर 5:30 वाजलेले. सर्व भाविक प्रवाशांना सूचना केली होती 5:30ला बस समोर हजर राहा. त्यातले काही प्रवासी आलेले आहेत, बाकी प्रवासी यायचं बाकी आहेत. परत एकदा या ठिकाणी आपण ओझरच्या गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे. आता याच्यानंतर आपण ज्या गणपतीचं दर्शन घेणार आहे लेण्याद्रीचा गिरिजात्मक गणपती. चला तर मग आपली गाडी रेडी आहे, जाऊया आता डायरेक्ट लेण्याद्री. लंबोदर पीतांबर रिद्धि सिद्धि दाता विघ्न विनायक मोरया. गौरी सुत प्रथमेश्वर पिता महेश्वर हे गणनायक मोरया. लंबोदर पीतांबर रिद्धि सिद्धि दाता विघ्न विनायक मोरया. गौरी सुत प्रथमेश्वर पिता महेश्वर हे गणनायक मोरया. मूषक सवारी है हाथों में मोदक है गण के राजा गणराया. कोई भगत तुझको दिल से पुकारे तो दुख हरता बापा तू आया. आपण पोहोचलो जुन्नर तालुक्यातील लेण्याद्रीला आणि समोरचं दृश्य पाहू शकता तुम्ही.
एकदम म्हणजे डोंगर बघा आणि डोंगरामध्ये हे असं काहीतरी नक्षीकाम आतमध्ये केलेलं आहे घरासारखं आणि या ठिकाणी आपल्याला गणपतीचं दर्शन घ्यायचंय। निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हिरवं गार असं वातावरण आहे। या लेणीमध्ये वसलेला हा एकमेव गणपती आहे, गिरिजात्मक गणपती। या गणपतीचं आपण दर्शन घ्यायला चाललोय। सध्या जो या ठिकाणी टाइम झालेला आहे तो बरोबर 7 वाजत आलेत आणि 7 वाजता आपले दर्शन होते आणि सुरुवातीचा जो एंट्री पॉईंट आहे तो अशा पद्धतीचा, इथून तुम्ही वर जाऊन दर्शन घेऊ शकता आणि आपल्याला इथून वर जाण्यासाठी 350 असं काहीतरी पायऱ्या चढायच्या आहेत। पायऱ्या काही कमी नाहीत, 350 पायऱ्या आहेत। यावेळेस आपण गेलो होतो बमलेश्वरी माता मंदिर आणि त्या मंदिराला 1000 पायऱ्या होत्या, या मंदिराला 300 पायऱ्या आहेत। करूया सैर, सकाळ सकाळ मस्त वाटतं दर्शन घ्यायला, कारण मस्त असा वास सुटलेला अगरबत्तीचा, फुलांचा, फ्रेश वातावरण। सुरुवातीला आपल्याला तिकीट काउंटर लागतं या ठिकाणी। एकदम जुन्या काळातलं बांधकाम आहे, बघितलं की असं जुन्या काळात घेऊन गेल्यावर वाटतं। काही अंतरावर मंदिराच्या पायऱ्या चढून समोर आपल्याला दिसतो शिवनेरी किल्ला। पुण्यापासून जवळपास 100 किलोमीटर अंतरावर असलेले हे गिरिजात्मक गणपती हा अष्टविनायकांमधील 6वा गणपती मानला जातो। हे गणपती मंदिर उंच डोंगरात कोरलेल्या लेण्यांमध्ये असल्यामुळे याला लेण्याद्री असे नाव पडले। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून बनवले आहे। जुन्नर तालुक्याच्या उत्तरेला हतकेश्वर आणि सुलेमानच्या डोंगरामध्ये असलेल्या 28 लेण्यांपैकी एका लेण्यात गणपतीची मूर्ती असल्याने त्या सर्व लेण्यांना गणेश लेणी म्हणतात। गिरिजात्मक गणपती हे एकमेव अष्टविनायक मंदिर आहे जे गुफेत म्हणजेच लेणीत आहेत। या मंदिराला गाभारा नाही, गुफेतूनच या गणपतीचे दर्शन होते। मूर्ती उत्तराभिमुख आणि उजव्या सोंडेची आहे। बाकीच्या अष्टविनायकांची मूर्ती प्रामुख्याने पूर्वाभिमुख असते। या ठिकाणांची आख्यायिका अशी आहे, गिरिजा देवी म्हणजेच पार्वती हिने येथे 12 वर्षे तप करून गणपतीला पुत्र रूपात प्राप्त केले अशी कथा आहे। गिरिजा आणि आत्मज म्हणजेच गिरिजात्मक गणपती। ही गुफा प्राचीन काळी बौद्ध विहार म्हणून बांधली गेली होती, नंतर ते गणपती मंदिर झाले। हे मंदिर साधनेचे व तपश्चर्येचे स्थान मानले जाते। येथील दर्शनासाठी तिकीट व्यवस्थाही आहे। साधारण 25 रुपये तिकीट असून 15 वर्षाखालील मुलांना विनामूल्य प्रवेश मिळतो। ज्येष्ठ नागरिक किंवा ज्यांना शारीरिक समस्या असेल अशा भक्तांसाठी डोली सेवा उपलब्ध आहे। त्यांना डोलीत बसवून वर लेण्यांपर्यंत नेले जाते, त्यामुळे सर्वांना गणपतीचे दर्शन घेता येते। तर मंडळी मस्तपैकी असं गिरिजात्मक गणपतीचं सकाळ सकाळ दर्शन झालेलं आहे, सोबत आरती पण मस्तपैकी झालेली आहे। त्यासोबतच या ठिकाणी नाश्ता पण घेतलेला आहे, चहा पोहे। पण एक गोष्ट मात्र कळली, तरुणपणात तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं फिरा। एकदा ते तरुणपणाचं वय गेलं, फिरणं अशक्य होणार आहे। तरुणपणानंतर पण तुम्ही फिरू शकता, पण काय अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे। आणि तुम्हाला सांगतो जीवनात लाईफचा काही भरोसा नाही, उद्या काय होईल त्याची काही गॅरंटी नाही। म्हणजे माणसाची गॅरंटीच नाही ना, एखाद्या वस्तूची गॅरंटी मिळू शकते पण माणसाची गॅरंटी मिळू शकत नाही। तरुणपणात जे तुमची एनर्जी आहे ती पुढच्या पिरियडमध्ये काही कामाची नसणार, कारण ते एनर्जी डाऊन होणार। तरुणपणानंतर मग तुम्हाला माहिती आहे आजच्या जनरेशनमध्ये 40, 50, 60, 70 तर विसरून जावं, पण ह्या पिरियडमध्ये खूप प्रॉब्लेम येतात। त्यामुळे बिंदास जगा, बिंदास फिरा, पैसा कमवत या सगळ्या गोष्टी करा। असं नाही की तुम्ही फिरलंच पाहिजे। ट्रॅव्हलिंग मध्ये पण बऱ्याच अशा गोष्टी शिकण्यासारखे आहेत, एक्सप्लोर करण्यासारखे आहेत। शब्दात सांगू शकत नाही, बरेच काही अफाट गोष्टी असतात त्याच्या पलीकडे। पण माझी एक रिअलिटी सांगते तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेस आपण धाराशिव पंजा हा रोड केला होता त्यावेळेस मी बोललो होतो लडाख ट्रिप आपण करणार आहे बाईकवर वगैरे, तुम्हाला व्हिडिओ वगैरे बघायला आवडेल का असं काहीतरी कमेंट केली होती। बोललो होतो की बघा गेल्या वर्षी तो व्हिडिओ केला होता, अजून पण मला त्या गोष्टीसाठी वेळ मिळाला नाही, कारण लडाखला जायला महिना 15 दिवस किंवा 28 दिवस असा पिरियड लागतो। खूप जास्त लांब आहे ना ते इथून, कारण काही गोष्टी पण मी लाईफ मध्ये पण एन्जॉय करते, आपल्या महाराष्ट्रात सुद्धा एक्सप्लोर करतोय, फिरतोय, बरंच काही गोष्टी आहेत। एसटी तर नाही जाणार तिथपर्यंत आपली, पण बाईक राईड नक्कीच करू। बरीच अशी ट्रिप आहेत ती आपल्याला एन्जॉय करायचे, फिरायचे, तुमच्यापर्यंत पोहोचवायचे। आणि हा आपले ज्यांनी मेंबरशिप घेतली त्यांच्यासाठी सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला, फक्त ज्यांनी मेंबरशिप घेतली त्यांच्यासाठी लोकल एसटीचा प्रवास दाखवलेला आहे। आता तुम्ही म्हणत असाल ती मेंबरशिप वाल्यांना का प्रोव्हाइड केली, कारण मेंबरशिप वाले जे आहेत ते आपल्या प्रेमापोटी त्यांनी पे केलेलं असते, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनतो। काय नाही देण्यापेक्षा आपल्या त्यांच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ मी केलेला आहे। ज्यांना कोणाला इच्छा आहे मेंबरशिप घ्यायची त्यांनी घेऊ शकता, अथवा नाही घेतलं तरी हरकत नाही। मला काहीतरी त्यांना द्यायचं म्हणून मी लोकल रोडचा प्रवास टाकतोय 2 आठवड्यातनं 3 आठवड्यातनं, जसं शक्य होईल तसं। किंवा माझी एक सिरीज आहे रूटला जाण्या अगोदर काय माझा प्लॅन असतोय, कसा मी रूट कव्हर करतोय ते मी फीडबॅकमध्ये दाखवणार आहे मेंबरशिपवाल्यांसाठी। जर तुम्हाला मेंबरशिप हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता। तर मंडळी गिरिजात्मक गणपती दर्शनानंतर आपली बस जाते पालीच्या बल्लाळेश्वर गणपतीसाठी। आता लेण्याद्रीपासून पालीचा जो अंतर आहे तब्बल 180 किलोमीटरचा प्रवास आहे, खूप लांब पल्ल्याचा मार्ग आहे। तो आपण आता कंप्लीट करणार आहे आपल्या पुढच्या दर्शनासाठी। चला तर मग
थोडासा आपला प्लॅन चेंज झालेला आहे. आपण पाली जाणार होतो आणि परत रिटर्न खोपोली येणार होतो. त्यापेक्षा म्हणलं जाता जाता खोपोली करून पालीला जाऊया. आता आपण खोपोलीच्या थोडं पुढे आलो आहोत. महड म्हणून गावाचं नाव आहे. महाड नाही महड. इथे वरद विनायक गणपतीचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे. पाठीमागे बघू शकता या ठिकाणी आपली बस उभी आहे आणि बस पार्किंग साठी 70 रुपये इकडे चार्ज लागलेले आहेत. लेण्याद्री पासून आपण जवळपास खोपोली पर्यंत 150 किलोमीटर समथिंग आपण अंतर कव्हर केलेलं आहे आणि खोपोली पोहोचण्यासाठी 5 तासाचा कालावधी लागलेला आहे. पालीला जायचा जो प्लॅन होता प्रसादालय 2:30 ओपन राहतं, पण 2:30 पोहोचल याची काही गॅरंटी नाही. त्यामुळे खोपोली करून आपण पालीला जाऊया. पालीचं अंतर बघायचं झालं तर जवळपास 35 ते 40 किलोमीटरचं अंतर दाखवते आणि इथले जे गणपती आहे ते इच्छापूर्ती करणारा गणपती आहे महड मधला वरद विनायक. चला तर मग मस्तपैकी वरद विनायक गणपतीचं दर्शन घेऊया मस्तपैकी असा. हे मंदिर मुंबई पासून साधारण 60 ते 70 किलोमीटर आणि पुण्यावरून सुमारे 105 किलोमीटर अंतरावर आहे. हिरव्यागार रायगड जिल्ह्यातल्या महड गावात हे मंदिर आहे. इथे आले की भक्तिभावासोबत निसर्गाची साथही मिळते. वरद विनायक या शब्दाचा अर्थ वरद म्हणजे वरदान देणारा आणि विनायक म्हणजे गणपती, म्हणजेच भक्तांना वरदान देणारा गणपती. या मंदिराची खासियत म्हणजे येथे भक्तांना गाभाऱ्यात जाऊन मूर्तीला स्पर्श करून अभिषेक किंवा पूजा करण्याची परवानगी आहे. अष्टविनायकांमध्ये हे एकमेव ठिकाण आहे जिथे अशी संधी मिळते. येथील मंदिराजवळ पवित्र कुंड आहे. भाविक त्या पाण्याचा स्पर्श करून नंतर गणपतीचे दर्शन घेतात. गाभाऱ्याबाहेर प्रसाद, पाणीपोई, धर्मशाळा आणि निवासाची उत्तम सोय असल्यामुळे भाविकांना येथे मुक्काम करणं सोपं होतं. तर मंडळी दुपारचं जेवण आपण घेतलेलं आहे या ठिकाणी आणि जेवण थोडंसं हटके आहे. तर या ठिकाणी जी स्पेशल फूड आपण घेतलेलं आहे मोदक थाळी. नवीन काहीतरी वाटलं मला मेनू, म्हणलं घ्यावा. तर अशा प्रकारचा हा मेनू आहे मोदक थाळी. 100 रुपये प्लेट आपल्याला पडलेली आहे इथं. आणि ड्रायव्हर दादांनी जो मेनू घेतलेला आहे ते झुणका भाकर. तुम्ही जर कधी आलात ना या ठिकाणी तर हे नक्की ट्राय करा. मोदक थाळी आणि झुणका भाकर. तर या मंडळी जेवायला मस्तपैकी असा आपण जेवण करून घेऊया, कारण आपल्याला पुढच्या दर्शनासाठी जायचं आहे पालीचा बल्लाळेश्वर. मूषक सवारी है हाथों में मोदक है गण के राजा गणराया. कोई भगत तुझको दिल से पुकारे तो दुख हरता बापा तू आया. मोरया 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 बापा मोरया 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 बापा मोरया मोरया मोरया. फायनली मंडळी आपण पोहोचलेल्या आजच्या आपल्या शेवटच्या अष्टविनायक गणपतीपैकी शेवटचा गणपती पालीचा बल्लाळेश्वर. आणि आपल्यासमोर एक भला मोठा किल्ला आहे. तुम्ही किल्ला पाहू शकता. हा किल्ला आहे जो सुधागड किल्ला आहे. अष्टविनायक पैकी हा एकमेव गणपती आहे जो तालुक्याच्या ठिकाणी आहे. सुधागड हे अष्टविनायक एकमेव असे मंदिर आहे जे भक्तांच्या नावावरून ओळखले जाते. पाली गावातील एक लहान मुलगा बल्लाळ गणपतीची उपासना करीत असे. गावकऱ्यांनी त्याला त्रास दिला तरी त्याने गणपतीला हाक मारली. गणपतीने प्रत्यक्ष येऊन बल्लाळचं रक्षण केलं आणि त्याच्याच नावाने येथे स्थायिक झाले. म्हणून या गणपतीला बल्लाळ आणि ईश्वर म्हणजेच बल्लाळेश्वर असं नाव पडले. फायनली मंडळी अष्टविनायक पैकी 8ही मानाच्या गणपतीचं आपलं दर्शन झालेलं आहे. संपूर्ण अष्टविनायक प्रवास आपला कंप्लीट झालेला आहे. तर मंडळी तुम्हाला कसा वाटला हा प्रवास, देवदर्शन भक्तिमय प्रवास, नक्कीच कॉमेंट करून सांगा. आणि ते प्रवाशांची थोडीशी आपण मुलाखत घेणार आहे. त्यांना कसा वाटला हा देवदर्शन यात्रेचा प्रवास, थोडीशी मुलाखत घेऊया. बालाजी व्यंकट मोरे. आपण कुठून निघालात या दर्शनासाठी? हे बाकसखेड्याहून उदगीर तालुका जिल्हा लातूर. आपल्याला कसं वाटलं हे दर्शन? दर्शन छान वाटलं. तर आपण किती जण आलेले आहेत आपल्या फॅमिली मधले? 14 जण आलो. तुम्हाला कसं वाटलं? मला छान वाटला. अजून काय? आनंद वाटला आम्हाला. आम्ही तिकडल्या बाहेरून आतुली लांबून. आणि ही ट्रिप जर तुम्ही प्रायव्हेटने केली तर परत नाही गेल्यावर मिळत नसते. आणि एवढं बजेट फ्रेंडली पण झालं नसतं. हा. तर आजोबा कसं वाटलं तुम्हाला? चांगलं वाटलं. छान वाटलं. एकदम भक्तिमय प्रवास. 8ही गणपतीचं आपले दर्शन झालेले अष्टविनायक पैकी. तर काका आपलं नाव? मी आर डी पाटील. अच्छा, कुठून आपण? पण जळगावहून आलो. तुम्हाला कसं वाटली? मजेशीर आनंददायक सगळ्यांचा सुखसर दर्शन सुंदर झालं. सगळ्यांनी सहकार्य केलं. सगळ्या ठिकाणी जेवण चांगलं मिळालं. वेळेवर पोहोचवलं. ड्रायव्हरने आमची काळजी घेतली. गाडीची दणके बसू दिले नाही. गाडी नवी होती. आम्ही उशिरा निघालो पण वेळेत पोहोचलो. ड्रायव्हरला धन्यवाद. त्यांच्या संयोजकांचा धन्यवाद. सगळ्यांनी सहकार्य केलं. आभारी आहे. तुम्हाला काय बोलायचं? चांगलं झालं. मस्त प्रवास सुखाचा झाला आमचा. बस. प्रकाश हनुमंतराव नावडे पुण्यातून भोसरीतून.
कशी वाटली आपल्याला एकदम अष्टविनायक? अमृत महोत्सवचं एस टीने जे काही सहकार्य केलं आम्हाला ज्येष्ठ नागरिकाला ते खूप आनंददायक आहे. कारण काय परिस्थिती कुणाची असते कुणाची नसते, पण या एस टीवाल्यांनी महामंडळाने खूप काही चांगलं नियोजन केलं. त्यामुळं एस टी महामंडळाचा धन्यवाद. देवाची कृपा, ड्रायव्हर साहेबांनी इतकी गाडी सुंदर केली मारली. त्यांचं नाव ठाकरे आहे, बजरंग ठाकरे. पण कुणालाही कुठं काही त्रास झाला नाही काय नाही, सगळे आईश आराममध्ये अगदी दर्शन घेतले अष्टविनायकचं. आणि एस टीला महामंडळाला माझ्याकडून धन्यवाद. माझं नाव आशा शहाजी लाखे, पिंपरी चिंचवड आगार इथून बसलेलो आहोत. या महामंडळाची ट्रिप अगदी सुखकर आणि सुंदर झालेली आहे. कमी पैशात, कमी बजेटमध्ये आणि अधिक सुखसुविधा देणारी ट्रिप होती. आणि ड्रायव्हर बजरंग ठाकरे यांनी सुद्धा आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य केलेलं आहे. मी सौ किरण किशोर वराडे. आम्ही वल्लभनगरवरून या महामंडळाच्या बसमध्ये अष्टविनायक दर्शनची पहिल्यांदाच ही ट्रिप केलेली आहे. खूप खूप सुंदर ही ट्रिप झाली आहे आणि सगळे व्यवस्था पण छान होत्या. आणि जे आमचे ड्रायव्हर होते बजरंग ठाकरे आणि कंडक्टर राणे, त्यांनी त्यांचं सहकार्यही खूप छान झालं आणि मार्गदर्शन पण. आणि असं वाटलं नाही म्हणजे घरच्यासारखंच, घरातले मेंबर सारखंच वाटलं. तर आम्ही नेहमी कारनी जी ट्रिप करतो त्याच्यापेक्षा सर्वात जास्त आनंद आम्ही नेहमी कारनीच फिरतो, पण पहिल्यांदा आम्ही हा अनुभव घेतलेला आहे. पण आता असा अनुभव आहे की आता आम्ही कार सोडून आम्ही ह्यानीच फिरणार आहे. आम्ही त्यांची नंबर सुद्धा घेतलेली आहे. प्रत्येक ट्रिप मला आम्हाला यांच्यासोबतच करायची, आम्ही हे पण ठरवलं आहे आता. तर खूप खूप सुंदर अनुभव आहे. लवकरात लवकर आता आमची पुढची ट्रिप पण आम्ही करणारच आहोत. मंगला दिलीप पाटील, मी MP मधनं आहे, इंदोरकडनं. अष्टविनायक ट्रिप आली पण खूप छान झाली ट्रिप. याच्या पुढे आता दुसरी ट्रिप करू. माझं नाव प्रसाद लक्ष्मण कुंभार, मी निगडीमध्ये राहतो. मी एस टी महामंडळाच्या कृपेने ह्या अष्टविनायक यात्रेमध्ये सहभागी झालो. कारण कमी खर्चामध्ये, कमी बजेटमध्ये आणि व्यवस्थित सुकर प्रवास झालेला आहे. याच्यामध्ये माझा मुलगा आजारी असताना सुद्धा मी रिस्क घेतली. एवढा मला त्रास झाला नाही कारण पुशबॅक सीट आहे. एस टीची एवढी खाजगीपेक्षाही एकदम चांगली सवलत दिलेली आहे. व्यवस्थित त्यांनी मार्गदर्शन केलं. कमी खर्चामध्ये आम्हाला अष्टविनायक यात्रा घडवून आणली. यासाठी महामंडळाचे आपण आभारी आहे. धन्यवाद. नमस्ते, मी बजरंग ठाकरे. की जी ही आमची लोकसेवा आहे. आतापर्यंत आम्ही 28 ट्रिपा केल्यात अष्टविनायक दर्शन. तर मला ही अष्टविनायक दर्शनपेक्षा मला ही लोकांची सेवा करण्यात ह्यात मला एक धन्यता आहे. आणि आमच्या एस टीचं ब्रीद वाक्यच आहे, प्रवासी हे आमचे दैवत आहे. त्याच्यामुळे आमच्या महिला भगिनी असो, आमचे ज्येष्ठ नागरिक असो, अपंग असो, लहान मुलं असो, हे सगळे आमचे पाहुणे रावळे असल्यामुळेच वाटतं आम्हाला, घरातले निंबर असल्याने वाटतं. त्याच्यामुळे मी एस टीसाठी आम्ही कर्तव्य काळजीपूर्वक करतो. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. बरोबर आपली बस पिंपरी चिंचवडला 8:45 वाजता संपलेली आहे. अष्टविनायक दर्शन यात्रा पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. आता गाडी डेपोमध्ये जाते आपली. तर मंडळी, या दर्शनासाठी आपल्याला टोटल जो खर्च आलेला आहे फुल तिकीट या यात्रेसाठी आपल्याला पडलं होतं 1157 रुपये फुल तिकीट. यामध्ये बऱ्याच सवलती होत्या. ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, अपंग, महिला सन्मान योजना सर्व काही या बसला लागू आहे. तर अशा प्रकारे पिंपरी चिंचवड आगाराचा रोड चालतो. कधी कधी शिवाजीनगर आगाराची पण बस चालते अशाच पद्धतीने. या गाडीचा मग कम केला होता, ही गाडी तर मग कमी थांबलेली आहे, पुणे शहादा. तर मंडळी, यामध्ये महामंडळाच्या एस टी बसमधून जी सवलत आपल्याला मिळाली ते फक्त तिकिटामध्ये. सगळ्यात महत्त्वाचं की ही गाडी आहे ना पूर्ण 8 अष्टविनायक दर्शन घडवून येते. महिन्यातून अशी गाडी जाते ज्यावेळेस संकष्टी वगैरे असते त्यावेळेस बुकिंग पण करू शकता तुम्ही त्या गाडीचा. बाकीचा जो खर्च आहे राहण्याचा, खाण्यापिण्याचा आणि शॉपिंगचा, तो खर्च आपल्याला वैयक्तिक करायचा आपल्या स्वखर्चातून. मला ही सेवा मस्त आवडली. अशी सेवा पिंपरी चिंचवड आगाराने किंवा शिवाजीनगर आगाराने कंटिन्यू ठेवावी. तर आपल्यासोबत जे ज्येष्ठ मित्र होते सुरुवातीला, त्यांची छोटीशी एक मुलाखत राहिली होती घेता घेता. तर त्यांना हा प्रवास कसा वाटला थोडक्यात जाणूया त्यांच्याकडून बी. नमस्कार, मी सचिन रवींद्र चुंबळकर, अहिल्यानगरहून या गाडीसाठी आलो होतो. आमच्या अहिल्यानगर आगाराची देखील ही बस जात असते, परंतु आमचे मित्र श्री शिंदे सर यांचं एक इच्छा होती की आपण एकदा पुणे विभागाच्या गाडीतनं जाऊ. त्यासाठी आम्ही शिवाजीनगर आगाराचं बसचं बुकिंग केलं होतं. परंतु नंतर पिंपरी चिंचवड आणि शिवाजीनगर अशी एकत्रच बस गेली होती. सर्व प्रवाशांनी चांगलं संयम प्रवासाच्या दरम्यान चांगला प्रतिसाद दिलेला आहे. मग आमच्या गाडीचे सर्व सहप्रवासी देखील चांगले होते. कुणा काही अडचण नाही, काय नाही, सगळा प्रवास छान झाला. आमचे जे चालक सारथी होते बसचे मित्र आमचे श्री बजरंगजी ठाकरे आणि आमचे वाहक श्री गोकुळ राणे यांनी पण खूप प्रवासात सर्व प्रवाशांशी त्यांचं वर्तन अतिशय सहकार्याचं, सौहार्दाचं होतं. हसत खेळत प्रवास झाला, छान वाटलं. अशाच प्रकारचा उपक्रम
यांनी इतर ठिकाणी राबवावा. वैयक्तिक मी सर्व सहप्रवाशांचे, माझे मित्र शोभराजजी शिंदे, त्याच्यानंतर आमचे वाहक मित्र गोकुळजी राणे आणि बजरंगजी ठाकरे आणि आम्हाला या प्रवासासाठी साथ दिलेल्या आमचे शिवाजीनगर आगाराचा का स्टाफ असेल, पिंपरी चिंचवड आगाराचे कर्मचारी आहेत, वाडेकर सर, ढवळे सर, या सर्वांचा मी आभारी आहे. धन्यवाद. पुन्हा लवकरच आपण एखाद्या छान यात्रेनिमित्त भेटू. थँक्यू. आमचा यात्रेचा प्रवास पूर्ण झालेला आहे. सर्वांचे प्रवाशांचे मनापासून आभार मानतो आम्ही, चालक तथा वाहक. सर्व प्रवाशांना या संधीचा अवश्य लाभ घ्यावा. ती आमची तुमची शान महाराष्ट्राची, हे अशी आमची लालपरी आहे. सगळं धन्यवाद. आपला जो या प्रवासाचा किलोमीटर झालेला आहे जवळपास 700 किलोमीटर. सुरुवातीला 800 बोललो होतो, पण 700 किलोमीटरचा समथिंग हा प्रवास होता. तर मंडळी, तुम्हाला कसा वाटला अष्टविनायक यात्रेचा प्रवास नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चला मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि व्हिडिओ नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला, बाय.